नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अशी माहिती बघणार आहोत की ताई, आम्ही खूप स्वामी सेवा करतो पण आमचे प्रश्न काही मार्गी लागत नाही. कसं आहे ना, आपण पूर्वजन्माचे कर्म प्रारब्ध आपल्या सोबत घेऊन आलेला असतो. मग जसे आपलं कर्म तसे आपले प्रश्न असतात आणि आपल्या समोर अडचणी असतात. मग आपले प्रश्न कसे मार्गी लागतील? आता काही प्रश्न आपले स्वामी सेवेने लवकर मार्गी लागतात आणि काही प्रश्न मार्गी लागण्यासाठी वेळ लागतो. जसे आपले कर्म असतात तसे आपले प्रश्न असतात, त्याच्यामुळे वेळ तर लागू शकतो. मग आपण नेमक्या कोणत्या सेवा करायला पाहिजे? आपण काही सेवा करतो पण आपल्याला लक्षात येत नाही की आपले प्रश्नच नेमके कसे आहेत आणि आपण नेमक्या सेवा कोणत्या करायला पाहिजे. तर आपण या प्रश्नासाठी काय करायला पाहिजे? आपले दिंडोरी प्रणित स्वामी सेवा केंद्र असते ना, तिथे प्रश्नोत्तर सेवा केली जाते. तर तिथे तुम्ही प्रश्नोत्तर सेवा नक्की करायला पाहिजे. आणि आपल्याला कसं आहे ना, दुसऱ्याला विचारण्यासाठी काही सेवा समजा थोडा संकोच वाटू शकतो, म्हणून तिथे आहे ना लेखी स्वरूपामध्ये प्रश्नोत्तर सेवा केली जाते. त्यामुळे तुम्ही नक्की दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जाऊन प्रश्नोत्तर सेवा करा आणि तिथं तुम्हाला तुमचे जसे प्रश्न असतील ना तशी तुम्हाला सेवा करायला सांगत असतात. तसेच तुम्ही आहे ना दिंडोरीला सुद्धा जाऊ शकता. तिथे दर गुरुवार आणि रविवार गुरुमाऊली आपल्या समजा प्रश्नासाठी मार्गदर्शन करीत असतात आणि आपल्याला सेवा देत असतात. तर तुम्ही नक्की, तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही दिंडोरीला नक्की जा आणि गुरुमाऊलीचा समजा तिथे दिंडोरीला जाऊन आशीर्वाद घ्या आणि सेवा घ्या. तर मग गुरुमाऊली तिथे ना रविवार आणि गुरुवार प्रश्नोत्तर सेवा केली जाते. तिथं पण लेखी स्वरूपातच प्रश्नोत्तर सेवा केली जाते. मग आपण काय करायला पाहिजे? तिथं जाऊन आपले प्रश्न काय जे आहेत ना ते मार्गी लागण्यासाठी आपण आपले प्रश्न लेखी स्वरूपामध्ये सांगायचे. ते आपल्याला तिथं लेखी स्वरूपातच त्या प्रश्नांची उत्तरं समजा आपल्याला मार्गदर्शन लेखी स्वरूपातच करत असतात. तर तुम्ही नक्की दिंडोरीला जा आणि गुरुमाऊलीकडून सेवा घ्या. आपले काही प्रश्न लवकर मार्गी लागतात आणि काही प्रश्नासाठी वेळ लागतो. आणि कसं आहे ना, स्वामी सेवेमध्ये सातत्य आणि श्रद्धा ठेवणं महत्वाचं असतं. आपल्याला वाटतं की आपण स्वामी सेवा करतो मग माझे प्रश्न लवकर सुटायला पाहिजे, तसं नसतं. काही प्रश्न लवकर सुटतात आणि काही प्रश्न सुटण्यासाठी वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही नक्की प्रश्नोत्तर सेवा करून तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नक्की सेवा घ्या. आणि स्वामी सेवेमध्ये सातत्य आणि श्रद्धा ठेवा आणि स्वामीवर विश्वास नक्की ठेवा. स्वामीच्या चरणाशी हमेशा नम्र राहा आणि गुरुमाऊलीच्या चरणाशी सुद्धा हमेशा राहा. जर आपण एकदा स्वामी सेवेमध्ये गेलो ना तर स्वामी सेवेमध्ये सातत्य ठेवायचं असतं. आणि असं नाही की आता झालं, माझे आता प्रश्न मार्गी लागत आहेत, मी दिली स्वामी सेवा सोडून, तसं नाही करायचं. आपण स्वामी सेवेमध्ये एकदा आलो ना तर आपण आपले पहिले प्रश्न जर मार्गी लागले तर आपण पुन्हा आपली स्वामी सेवा घ्यायची, दुसरी स्वामी सेवा करायची आणि आपल्या स्वामी सेवेमध्ये सातत्य ठेवायचं. आपण जेवढी सेवा करू ना तेवढा त्या सेवेचा आपल्याला मेवा मिळत असतो. ते म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी हमेशा म्हणतात, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून हमेशा स्वामीच्या चरणाशी आणि गुरुमाऊलीच्या चरणाशी नम्र राहा. तर आजच्यासाठी एवढंच. आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.